हॅलो फ्रेंड्स, फ्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी थोडक्यात पाहणार आहोत. त्यामध्ये या राज्यघटनेतील तरतुदींमध्ये महत्त्वाचे कुठल्या कुठल्या गोष्टी बघणार आहोत. तर त्यामध्ये घटनेतील भाग आहेत, त्यानंतर संबंधित कलम आहेत त्याच्याशी, ठीक आहे. आणि त्यात कुठल्या भागामध्ये कुठली कलमं आहेत आणि त्यामध्ये थोडंसं विश्लेषण आपण थोडक्यात बघणार आहोत, ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो आणि आपल्याला त्याचं थोडंसं उत्तर काढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये मार्ग सापडू शकतो, ठीक आहे. तर आता या ठिकाणी आपण घटनेतील भाग 3 हा सुरुवातीला बघणार आहोत. भाग 3मध्ये मूलभूत हक्क असतात आणि या मूलभूत हक्कांमध्ये कलम 13, 15, 21 अ, 28 आणि 30 हे कलम आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. या कलमामध्ये थेट शिक्षणाचा उल्लेख नसला तरीसुद्धा मूलभूत हक्कांमध्ये जे 21 अ कलम समाविष्ट करण्यात आलेलं आहे, हे शिक्षणविषयक कलम असल्यामुळं हे मूलभूत हक्कांमधले इतर जी आपण संबंधित कलम बघणार आहोत 5-6, तीसुद्धा त्याच्या संबंधितच आहेत. कलम 13 जे आहे हे विसंगत कायदे रद्द किंवा शून्यवत होतील अशा टायटलने या ठिकाणी आहे. कायदा म्हटलं की भारताच्या राज्यामध्ये ज्या गोष्टी अध्यादेश असेल, आदेश असेल, अधिनियम असेल किंवा नियम, अधिसूचना, XYZ हे जे काय असतील, रूढी परंपरा, याला आपण एक प्रकारे कायदा असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि अंमलात असलेले कायदे म्हणजे काय, तर संविधान सुरू होण्याच्या अगोदरपासून अस्तित्वात असलेले कायदे याला अंमलात असलेले कायदे म्हणून आपण म्हणतो. मग आता विसंगत कायदे कुठले असतात, तर मूलभूत हक्कांच्यावर गदा आणणारे, म्हणजे मूलभूत हक्क तुमचा डावलणारे जर एखादे कुठे कायदे बनत असतील तर ते कायदे विसंगत कायदे असतात आणि कलम 13नुसार ते ॲटोमॅटिकली रद्द होतात, शून्यवत होतील. त्यामध्ये एखाद्या हक्काचं त्या ठिकाणी जर ते हक्क जर हिरावले जात असतील तर तो कायदा त्या ठिकाणी कुठलेही राज्य करणार नाही किंवा याचे उल्लंघन त्या ठिकाणी हक्काचे उल्लंघन जर होत असेल तर तो कायदा या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत ठरेल, असं हे या ठिकाणचं कलम आहे. म्हणजे शिक्षणाच्या विरोधी 368वी कलमान्वये घटनादुरुस्ती जरी असेल, संविधानाच्या कुठल्याही सुधारणेसाठी किंवा संविधानाच्या कुठल्याही सुधारणेस लागू असणार नाही, हे तितकंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला राज्यघटनेतील काही बाबी माहीत असतील तर त्यामध्ये घटनादुरुस्तीचं कलम आहे 368, तर कुठलीही गोष्ट या कलमामधली त्याच्यामध्ये लागू होणार नाही आहे. पुढचं कलम आहे 15 नंबरचं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई. 5 गोष्टी आहेत, धर्म आहे, वंश आहे, जात, लिंग आणि जन्मस्थान. यावरून त्या ठिकाणी नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी कुठेही केला जाणार नाही, याची काळजी हे राज्य त्या ठिकाणी घेणार आहे. विशेष तरतूद स्त्रिया आणि बालकांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राज्याला करण्यासाठी प्रतिबंध या कलमाचा होणार नाही, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे कलम 21 अ जे आहे हे 86व्या घटनादुरुस्ती अन्वये डिसेंबर 2002मध्ये भाग 3मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. या कलमानुसार 6 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्यात येईल अशी तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. पुढे 28 नंबरचं जे कलम आहे हे आहे धार्मिक शिक्षण. यामध्ये राज्याच्या निधीतून जर एखादी शैक्षणिक संस्था जर चालत असेल तर त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण देता येणार नाही. पुढे नंतर या ठिकाणी धार्मिक उत्सवाला जर सहभागी व्हायचं असेल तर विशिष्ट त्या ठिकाणी एक पालकाची संमती किंवा त्या ठिकाणी राज्याने मान्यता दिलेल्या या सगळ्या गोष्टींमधून हजर राहण्यासाठी परवानगी त्या ठिकाणी मिळेल. परंतु धार्मिक शिक्षण मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पूर्णतः राज्याच्या अनुदानातून चालणाऱ्या संस्थेमध्ये देता येणार नाही. पुढे नंतर कलम 30 आहे अल्पसंख्याक वर्गाचा हक्क. आता एक निकष महत्त्वाचा असतो की कुठला तरी एखादा निकष लक्षात घेऊन एखादी गोष्ट तयार केली जात असते. यामध्ये आता अल्पसंख्याक वर्गांचा हक्क शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आहे, त्याचं प्रशासन चालवण्याचं आहे. मग कुठल्या निकषावर अल्पसंख्याक वर्ग या ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतील, तर धर्म आणि भाषा याचा निकष जर त्यांनी बघितला तर त्यांना या ठिकाणी संस्था स्थापन करण्याचा आणि प्रशासन चालविण्याचा अल्पसंख्याकांचा अधिकार आहे.
मग या शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी संस्था ही धर्म आणि भाषा या निकषावर जर सुरू होत असेल, व्यवस्थापन करत असेल, तर या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारचा भेदभाव राज्याकडून केला जाणार नाही. आता भाग 3 जे आहेत यावरती या हक्काचं जर उल्लंघन झालं तर आपण कायदेशीररित्या न्याय व्यवस्थेकडे जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी ते हक्क आपण आपले वापस मिळवू शकतो. कलम 32 हे त्याच्यासाठी आहे. आता मार्गदर्शक तत्त्व जी असतात ही भाग 4 मध्ये आहेत आणि ही भाग 4 मधली मार्गदर्शक तत्त्वे याच्यासाठी आपण न्यायव्यवस्थेकडे दाद मागू शकत नाहीत, कारण ही लोककल्याणासाठी एक राजकीय प्रेरणा म्हणून त्या ठिकाणी हे असतात. ओके, तर भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि त्यातले कलम आपल्याला कुठले कुठले बघायचे आहेत तर ते आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये बघा कलम 38 आहे, राज्य सामाजिक विषमता कमी करण्यास प्रयत्नशील राहील. म्हणजे दर्जा असेल, सुविधा असेल, संधी असेल, ह्या सर्व उत्पन्नामधील समानता विषमता कमी करण्यासाठी प्रयत्न करेल आणि सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल. कलम 39 जे आहे हे बालकांना विकासाच्या संधी उपलब्ध करून देईल. एका वातावरणामध्ये, प्रतिष्ठापूर्ण वातावरणामध्ये, मुक्त वातावरणामध्ये आपला विकास करण्याची संधी त्या ठिकाणी दिली जाईल. त्यांचं होणारं शोषण असेल किंवा नैतिक भौतिक गरजा असतील यांच्यापासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही अशा प्रकारचं बालकांच्या संबंधित आणि युवकांच्या संबंधितसुद्धा हे कलम 39 जे आहे हे 42वी सुधारणा अधिनियम 1976 मध्ये म्हणजे 42वी जी घटनादुरुस्ती झाली त्याला आपण एक प्रकारचं मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो. म्हणजे एक छोटी राज्यघटनाच आपण त्या घटनादुरुस्तीला म्हणतो. 1976 नुसार हे उपकलम या ठिकाणी समाविष्ट केलं गेलेलं आहे. आता त्यानंतर भाग 4 मध्येच कलम 41 आहे. या ठिकाणी कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबीत लोकसहाय्याचा हक्क असतो. आता राज्य सगळ्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीमध्ये काही भागामध्ये मर्यादित होत असतं. मग त्या ठिकाणी शिक्षणाचा हक्क असेल, मग त्या ठिकाणी बऱ्याच काही सामाजिक समस्या असतात, त्यामध्ये बेकारी असेल, वार्धक्य असेल, आजार असेल किंवा त्या ठिकाणी गंभीर विकलांगता असेल, अशा काही पीडित व्यक्ती असतात. यांच्या बाबतीमध्ये त्यांचा काहीही अपराध नसताना त्यांच्या वाट्याला ते गोष्ट आलेल्या असतात. त्यामुळं एक विवक्षित बाबींमध्ये लोकसहाय्य हक्क उपलब्ध करून देण्यासाठी राज्य या ठिकाणी परिणामकारक तरतूद त्या ठिकाणी करू शकते. आता ज्या नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन आहेत त्याला आपण NGO म्हणतो. आता सध्या तुम्ही जर चालू घडामोडी किंवा काही वाचत असाल तर या NGO ज्या आहेत या शासनाचं अर्थसहाय्य न घेता त्या ठिकाणी ते स्वतः फंड उभा करतात आणि अशा वेगवेगळ्या कामांमध्ये ते सामाजिक एक प्रकारचं सहाय्य करत असतात. कलम 45 नुसार आपण आता पुढचं बघूया. मार्गदर्शक तत्वामध्ये 6 वर्षापेक्षा कमी वयाची जी बालकं असतील त्यांच्या प्रारंभिक जे बाल्यावस्था आहे किंवा बाल्यावस्थेतील त्यांचं देखभाल केअर आहे किंवा त्यांचं शिक्षण आहे याच्यासाठी राज्य तरतूद करेल. हे 45 नंबरचं कलम या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. म्हणजे 6 वर्ष पूर्ण होईपर्यंत राज्याने काय तरतूद केलेली आहे त्या बालकांच्या शिक्षणासाठी हे आहे. पुढे नंतर कलम 46 राज्य काय करणार आहेत, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी प्रयत्न करेल. त्यांच्यावरती सामाजिक अन्याय होणार नाही किंवा त्यांचं शोषण होणार नाही याच्यापासून त्यांचं संरक्षण करेल. कलम 47 आहे पोषणमान, राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य उंचावण्यासाठी राज्य आपल्या एक प्रकारचं प्रायमरी गोल म्हणून त्या ठिकाणी हे लक्षात ठेवेल. विशेषतः या ठिकाणी कलम 47 म्हटलं की अंमली पदार्थांच्या प्रयोजनाकरता किंवा सेवनाकरता बंदी आणणारं कलम आहे असं आपण 47 कलम म्हणू शकतो. त्यासाठी राज्य हे प्रयत्नशील असायला हवे. पुढे 51 हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये खास करून एक लक्षात घ्या, हे 51 जे आहे हे भाग 4 मध्ये समाविष्ट केलेलं आहे. भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे होते, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क होते, भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. आता ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही संविधानामध्ये नव्हते. ओके, त्याच्यानंतर ते संविधानामध्ये टाकलेले आहेत.
मग यामध्ये माता पित्यांनी किंवा पालकांनी 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे. हे माता पित्यांनी पाल्यांना किंवा अपत्यांना शिक्षणाच्या संधी देण्याच्या संबंधित 51 नंबरचं मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. आता हे कलम जे आहे हे कधी टाकण्यात आलं, तर 86वी सुधारणा अधिनियम 2002 द्वारे समाविष्ट केलेलं आहे. आणि RTE ॲक्ट 1 एप्रिल 2010 पासून ज्यावेळेस लागू झाला त्यावेळेसपासून आत्तापर्यंत हे चालूच आहे. मग लक्षात घ्या, ही जी कलम आहेत संविधानात नव्हती, तर मग ही कधी आली, तर ही 44व्या घटनादुरुस्तीने 1976 पासून आलेली आहेत. मग एकूण 10 कलम होते. आता हे 11व्या नंबरचं कलम त्या ठिकाणी आहे, कलम 51 ओके. आता पुढे यामध्ये 86वी घटनादुरुस्ती 2002ला झालेली आपण बघितलेली आहे. भाग 9 या ठिकाणी पाहणार आहोत आपण आता डायरेक्ट, कारण आपण शिक्षणविषयक राजकीय तरतुदी पाहत आहोत. ओके. मग ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था ही भाग 9 मध्ये कुठल्या कलमान्वये आहे, तर 243G. ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या सोयी करणे हे आवश्यक आहे. त्यामध्ये भौतिक सुविधा असतील. आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी करायचं आहे. ओके. मग यामध्ये ग्रामीण आणि शहरी अशा 2 वेगवेगळे आहेत. मग भाग 9 मध्ये ग्रामीण आहे, तर भाग 9 मध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. मग त्याचं कलम जे आहे हे 243G. हे ग्रामीणचं G लक्षात ठेवायचं आणि शहरीसाठी W आहे, म्हणजे एक 243W. Gचं ग्रामीण लक्षात राहील, W तर ॲटोमॅटिकली शहरी आहे म्हणून 243 लक्षात ठेवा. स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या सोयी करणे हे सुद्धा शहरी भागासाठी आवश्यक आहे. आता भाग 10 मध्ये अनुसूचित व आदिवासी क्षेत्र त्या ठिकाणी संसदेने केलेले असतात. त्यामध्ये 244 नंबर जर आपण बघितलं तर संसद आणि विधानमंडळांनी केलेल्या कायद्याविषयी आहे. सॉरी, इथं 244 नाही आहे, 246 आहे. संसद आणि विधानमंडळांनी केलेल्या कायद्याविषयी ह्या गोष्टी आहेत. आता लक्षात घ्या, संसद आणि विधानमंडळ यांचं आपल्या राजकीय शैक्षणिक तरतुदींशी काय देणं घेणं आहे. तर जे अनुसूचित क्षेत्र आहेत, जे आदिवासी क्षेत्र आहेत, या ठिकाणी जो शिक्षण हा विषय आहे, हा शिक्षण विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. आणि समवर्तीमध्ये असल्या कारणाने 7वी अनुसूची आहे, त्यामध्ये समवर्ती सूची म्हणून निर्देशिलेल्या या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये कुठल्याही बाबीसंबंधी कायदे करण्याचा जो अधिकार आहे त्यानुसार संसदेनं RTचा ॲक्ट काढला. आणि याच्यामधूनच संसदेला एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या अशा ठिकाणी, म्हणजे भारताचं क्षेत्र असेल परंतु संसदेचा एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट नसलेल्या किंवा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कुठल्याही भागाकरिता एखादी बाब राज्यसूचीत नमूद केलेली असली तरी कायदे करण्याचा अधिकार त्या ठिकाणी संसदेलाच आहे. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचे 246 नुसार. ओके. मग हे समवर्ती सूचीमध्ये असल्या कारणाने राज्याने जरी एखादा कायदा केलेला असेल तर त्याच्या वरचढ कायदा संसदेने केला तर तो त्या ठिकाणी ग्राह्य आपल्याला धरावाच लागतो. पुढे भाग 17 आहे. यामध्ये भाषाविषयक तरतुदी आहेत. आता भाषाविषयक तरतुदी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये राजभाषीय आयोग आहे, संसदीय समिती आहे. 344 हे कलम त्याचा आहे. राष्ट्रपती हा वेळोवेळी 10 वर्षानंतर एखाद्या आदेशाद्वारे आयोग जे आहे हे गठीत करतात. आणि भारताच्या संविधानाच्या अनुसूची 8 मध्ये ज्या 22 निरनिराळ्या भाषा आहेत त्याचं प्रतिनिधित्व करणारे जे सदस्य असतील हे राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतं आणि त्यांच्यासोबत बाकीचे सदस्य मिळून हे राजभाषा आयोग स्थापन केलेला असतो. आणि हे कशासाठी केलं जातं, तर त्या ठिकाणी शासकीय प्रयोजनाकरिता भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा. खास करून संघराज्याच्या शासकीय प्रयोजनाकरिता हिंदी भाषेचा वापर व्हावा. पुढे नंतर इंग्रजी भाषेचा वापर करण्यावरती थोडक्यात काही शासकीय प्रयोजनांकरिता निर्बंध घालण्यात यावेत. आणि जी वापरायची भाषा आहे ही एक प्रकारे 344 तर आपण राजभाषाकरिता आयोग व संसदीय समिती हे बघितलं. पण 348 मध्ये
जे काही उल्लेखलेले किंवा सर्व काही प्रयोजनाकरता वापरावयाची भाषा ही कुठल्या प्रयोजनासाठी आहे तर ते 348चं कलम आहे, हे एक लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये राज्यामधील व्यवहाराची भाषा असेल किंवा त्याचा वापर असेल याविषयी राष्ट्रपतीने आयोगाकडे काही बाब सांगितलेले असते किंवा शिफारस केलेली असते आणि हे त्या आयोगाचं एक कर्तव्य असतं राष्ट्रपतीला शिफारस करण्याचं. पुढे नंतर थोडंच राहिलेलं आहे, जास्त नाही आहे. भाग 17मध्ये 350 हे कलम जे आहे हे प्राथमिक स्तरावर जे शिक्षण आहे हे मातृभाषेतून द्यावं. आता जी NEP 2020 आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट मातृभाषेतून शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. मग प्रत्येक स्थानिक प्राधिकारी असेल, भाषिक अल्पसंख्याक समाजातील मुलांना किंवा प्राथमिक स्तरावरील मातृभाषेतून शिक्षण देण्याचा पर्याय याच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आणि अशा जर सोयी पुरवणं शक्य करायचं असेल तर यासाठी राष्ट्रपती स्वतः त्या ठिकाणी योग्य वाटतील असे निर्देश राज्याला ते देऊ शकतात. आणि हे संविधानातील 7वी घटनादुरुस्ती आहे 1956मध्ये झालेली. ठीक आहे, 350 आता 351 हे आहे, हे हिंदी भाषा विकासासाठी आहे. हिंदी भाषेचा प्रसार करणे, प्रसारास चालना देणे किंवा संमिश्र संस्कृती असेल त्याच्या एक अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्या ठिकाणी वापरात आणणे किंवा तिच्या अस्तित्वाला धोका न होता 8व्या अनुसूचीतील निर्दिष्ट केलेल्या ज्या काही 22 भाषा आहेत त्याची मध्ये जेथे जेथे आवश्यक असेल तेथे ते बदल त्या ठिकाणी करणे किंवा शब्दसंग्रहाकरता संस्कृतचा किंवा अन्य भाषांचा अवलंब करून त्याची समृद्धी वाढविणे हे त्या ठिकाणी संघराज्याचं एक कर्तव्य म्हणून हिंदी भाषा विकासा हे संघराज्याचं एक खास करून कर्तव्य आहे. हे 351च्या आर्टिकल्समध्ये आलेलं आहे. तर आता आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. थोडक्यात आपण रिव्हिजनसाठी या ठिकाणी थोडंसं बघितलं तर लक्षात घ्या, भाग 10 जे आहे हे केंद्र राज्य संबंध यांच्या संबंधित समवर्ती सूचीमध्ये आहे. थोडक्यात आपण एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी जाता बघूया, त्यानंतर रिव्हिजन करूया. समवर्ती सूची जी आहे यामध्ये तांत्रिक व वैद्यकीय विद्यापीठ, व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण ह्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला थोडक्यात एक सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर केंद्र राज्याचा संबंध भाग 10मध्ये दिलेला आहे. केंद्र आणि राज्य यांच्या संबंधामध्ये हा जो विषय आहे हा समवर्ती सूचीमध्ये आहे. आणि 7व्या अनुसूचीमध्ये जे क्रमांक आहे याचा तो क्रमांक आय थिंक मला वाटतं 25 नंबर्स असं काहीतरी आहे. तर तो मी टॅली करून घेतो. एक या ठिकाणी आपण जो घटनाविषयक तरतुदी या ठिकाणी ज्या बघत आहोत त्यामध्ये 25 नंबर्सचं त्या ठिकाणी एक प्रोव्हिजन हे केलेलं आहे समवर्ती सूचीमध्ये 7व्या अनुसूचीनुसार. कलम 21 त्या ठिकाणी काय माहिती आहे तुम्हाला की 6 वर्ष ते 14 वर्षापर्यंत मोफत व तांत्रिक शिक्षण. 86वी घटनादुरुस्ती 21 कलम 45 पण बघितलं आपण. कलम 51 पण कर्तव्याशी निगडीत आहे, ते सुद्धा बघितलं आपण. ओके, तर रिव्हिजनमध्ये आपण थोडक्यात जर बघितलं तर यामध्ये आपण पुन्हा एकदा थोडक्यात रिवाईज करू की भाग 3मध्ये मूलभूत हक्क असतात. त्यामध्ये कलम 13, 15, 21 28 आणि 30 हे कलम बघितले आपण. भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे असतात. त्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आपण 38, 39, 41, 45 आणि 46, 47 ही कलमं बघितली. मूलभूत कर्तव्य भाग 4 मध्ये आहेत आणि त्यामध्ये 51 हे 11व्या नंबरचं कर्तव्य त्या ठिकाणी पहिल्या 10मध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. पुढे भाग जो 9वा आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 243G म्हणलं होतं मी, G फॉर ग्रामीण लक्षात ठेवायचे. भाग 9 आहे हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत आहे, 243W म्हणून आहे. भाग 10 जो आहे हा अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रांच्या संबंधित 244 नंबरचं कलम आहे. पुढे भाग 9 जो आहे भाग 11 जो आहे हा केंद्र राज्य संबंधित आहे, 7व्या अनुसूचीमध्ये आहे. आणि जो भाग 17वा आहे तो भाषाविषयक तरतुदींच्या संबंधित आहे, 344, 350, 350 आणि 351 अशा पद्धतीनं. ठीक आहे, तर रिव्हिजन्समध्ये आपण थोडक्यात बघितलेलं आहे. समवर्ती सूचीमध्ये जो शिक्षण हा विषय आहे हा कुठल्या नावाने आहे तर तो तांत्रिक, वैद्यकीय, विद्यापीठ, व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण अशा स्वरूपात हा शब्द आहे. ठीक आहे, तर हे सर्व गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. सरावासाठी प्रश्न जो आहे हा जाता तुम्हाला दिलेला आहे, त्याचं उत्तर
कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. praginstitute@gmail.com वरती देखील त्या ठिकाणी तुम्ही मेल केला तरी चालेल. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही त्या ठिकाणी जास्तीत जास्त कमेंट्स करा. याचा एक फायदा तुमच्यासाठी आहे की आम्ही जास्तीत जास्त त्या ठिकाणी ते व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन देखील येऊ. सरावासाठी जो प्रश्न आहे तो बघा. 86व्या घटना दुरुस्ती अन्वये कोणत्या कलमात दुरुस्ती करण्यात आली? कलम 21, कलम 30, कलम 45, कलम 51. खाली पर्याय दिलेले आहेत. फक्त अ क ड आणि सर्व बरोबर. ठीक आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायचं आहे, इतरांनाही शेअर करायचं आहे. आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच मोटिवेशनल व्हिडिओ किंवा लेक्चरर्स पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके. तर भेटू आपण आपल्या अशाच एका पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुमचा अभ्यास चालू ठेवा. बेस्ट ऑफ लक. बाय बाय अँड